माताचं नाव घ्यावावं देवा पायी किती महादेवाला पार्वती देवा वाळीत होती माई छत्री काशी पार्वती सारखी आणि सुखी राहतील घरादारामध्ये देवा बोलकी आहे लई हा लई बोलकी जोड आहे कपाळाव महादेवाची पिंड आहे दोघांच्या उजवा लाभ होईल देवाचा कर लवकर देवाच आरती बाई आरती देव झाले पाठ मोहरी देवा विघ्नाच्या वतीला गारी तिरे धुपता बाई कारण कारण हे कोण्या गावला जात इकडे चिंचोले चिंचोलीला जात चिंचोली गाव केवढं आहे आहे थोडं लहान आहे. तरी 100 एक घर आहे का काय माहित नाही एवढं कारण जात चला आई सत्व नाही जाऊ दिलं देवाच सत्व नाही जाऊ दिलं बाणूसाठी देव झाले साठी नारायण देवा या बनायला. तर आत्ता आहे ना बसले जेवायला. रात्रीचीच बटाट्याची भाजी आहे आणि ही पुड्यान ते घेतलंय. आता हेच खाऊन घेते. तर या सगळेजण जेवायला. बघा जेवण वगैरे झालंय माझं आणि आज किती भारी ऊन पडले. तर आज ना मी गाद्या वाळत टाकले बाहेर उन्हात. म्हटलं थोड्याशा गरम होतील आणि थोड्या ठोकून घेईल कारण धूळ जाती त्याच्यात. मग चला आता ठोकून घेते परत मग पावसात. तर आज आहे शनिवार आणि आता सगळे काम माझे आटपले. म्हणजे धुणं भांडी घरातले जे माझे कामं असतात ते सगळे आटपले. आणि आता मला आज आवरायचं आहे कपाट. मागे एकदा आवरलं होतं पण परत म्हणजे तेव्हा काय पूर्ण आवरलं नव्हतं. तर मग आज आहे ना सगळे इस्त्रीचे कपडे इस्त्री करायचे. माझ्या साड्या ते व्यवस्थित लावायचे. मिस्टरांचे कपडे म्हणजे मुलांचे कपडे सगळ्यांचं असं सेक्शन बनवायचं आहे नको. तर मग आता चला आजचा ब्लॉग कपाटच आवरणार आहे फक्त मी आणि एवढंच राहणार आहे. तर चला आता पहिले मी कपाट आवरून घेते. पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. आणि थँक्यू. अशाच माझे व्हिडिओ किंवा गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी ना आता हे मशीन आणि ते म्हणजे त्याच्यावरचं सामान काढून घेते मी. तर म्हणजे इथे काही कपडे ठेवता येतील मला. आणि सगळ्यात आधी आता पूर्ण कपाट खाली करून घे मग व्यवस्थित पुसून आणि मग सगळे कपडे लावील आणि नंतर इस्त्री करील. म्हणजे मग जर राहिले काही तर मग उद्या ठेवायचे. तर काहीच नाही आज काम सगळं आवरायचंच आहे पण बघू आता कसं होतं. तर ही बघा अशी काय परिस्थिती माझ्या कपाटाची. कारण कोणतेही कपडे घ्यायचे कसे ठेवून द्यायचे त्या ठिकाणी मी असो किंवा मिस्टर असो तर ही अशी अवस्था होऊन जाते कपाटाची. तर आज पूर्ण दिवस मला कपाटाच आवरायचा आहे.
रिकामा करून घेतलंय, खाली केलंय. आणि हे 10 रुपये किंवा 10-15 रुपयाला जे रुमाल भेटतात ना त्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे. आता म्हणजे ना लोखंड येते, मग गंजून जाईल जर ओल्या फडक्याने पुसलं, कारण आता पावसाळा आहे शिवाय. तर मग आता ना कोरड्या फडक्याने जे म्हणजे थोडीफार धूळ वगैरे काय असेल ना तर ते साफ करून घेऊ. काय म्हणती? हे काय मी बसेल खुर्चीवर श्रेयसला घेऊन. जेवण करू राहिली तू, जाय ना जेवण, जाय ना. आज का खुर्ची बसून काय करायचंय तुला? हा का येडी. तर हे बघा आता सगळा पसारा काढून घेतला मी, कपाट रिकामं केलं, पुसलं आणि लगेच हा उठला. हा लगेच उठला. तर आता मग बसले त्याला थोड्या वेळ घेऊन, म्हटलं थोडंसं त्याला नादी लावू आणि मग सुरू करणार. मग कामाला आपण सुरुवात करायची, मग त्याला रडवतो मागून, त्यापेक्षा म्हटलं त्याला थोडंसं खेळू. हे बघा ऊन किती भारी पडलंय, मस्तपैकी गाद्या उशा आणि ते सगळं उन्हात टाकलंय. 2 टाकले, एक ठेवली अजून, कारण मग हे पोरं लोळा ते बिळा ते, मग म्हटलं बरं एक ठेवा, त्या चांगल्या गरम झाल्या का मग आणील घरात. साईडला ठेवून घेईल, मग पटापटा पटापटा ठेवून देईल. तर सोबत व्हिडिओ म्हणजे घड्या घालता घालता तुम्हाला माझ्या साड्या बी दाखवून देते. काही एवढं खास नाही, म्हणजे लय फॅन्सी नाही किंवा लय महागाच्या नाही, साध्याच आहे आणि कमीच किमतीच्या आहे, पण मग चांगल्या आहे, मला आवडतात त्याच्यामुळे मग घेतले मी. आणि याच्यातले म्हणजे सगळ्यात साड्या मीच घेतल्या, असं काही नाही. चला तर ही साडी ना, ही साडी मी स्वतःच घेतली, 500 रुपयामध्ये घेतलेली आहे. तर ही बघा लय फुगत नाही अंगावर, काहीच नाही, मस्त आहे. साडी
तर फक्त साड्यांच्याच घड्या घातले. तर ह्या सगळ्या म्हणजे कांजीवरम किंवा मग अशा कुठं लग्नाला वगैरे घालण्यासाठीच्या साड्या. आणि ह्या सगळ्या अशा समजा आता कुठं 5-1 मिनिटासाठी जायचं आहे किंवा असं बाजार वगैरे जायचं आहे तर ते आहे. आणि ही ना माझ्या लग्नाची म्हणजे कुंकवाची साडी फक्त, बाकीच्या सगळ्या अशा कुठे जायला वापरण्यासाठी आहे. आणि ह्या साड्या आहे ना, तर ह्या कोणी जर घरी पाहुणं वगैरे आलं तर मग त्यांना नेसवायला अशा बाजूला काढून ठेवल्या. आणि आता राहिले फक्त मिस्टरांचे कपडे इस्त्री करायचे, बेडशीट वगैरे गाड्या घालून ठेवायचे, खुशीचे पातळ इस्त्री करायचे, खुशीचे श्रेयांचे कपडे गाड्या घालून. आता फक्त आहे ना माझ्या साड्या आवरलंय, तर आता मी माझ्या सगळ्या साड्या ठेवून देते म्हणजे पसारा कमी होईल आणि कळलं बी आपल्याला. तर आता लाईट गेली, तर आता फोनची टॉर्च लावली मी, त्याच्यातच शूट करते. तर आता ह्या साईडला मी माझ्याकडे साड्या ठेवणार आहे, आधी जिथं होत्या तिथं. तर चला साड्या ठेवून घेऊन नीट. तर इथे ना मी सगळ्या पैठण्या म्हणजे कांजीवरम ज्या लग्न वगैरेला घालते मी त्या साड्या ठेवल्या इथं. आणि इथं ना समजा आता मला कुठं जायचं आहे, दवाखान्यात म्हणा, बाजारला, असं कुठं जायचं आहे, तर त्या हिशोबाच्या साड्या ठेवणार इथं मी. तर हे बघा इथे सगळ्या साड्या आता लावणं झाले. ह्या लग्न म्हणजे कार्यक्रमासाठी सांगितलंच आहे, ही कुठे जायसाठी. आणि इथं पाहुणे आले कोणी, समजा आता आपल्या घरी जर कोणी पहिल्यांदा आलं बाई माणूस, तर मग तिला साडी नेसावं लागते, मग इथं ठेवल्या त्या. आणि आता इथे एक्स्ट्राचे जे काही कपडे असतील तर ते ठेवते काही. आणि इथे ना स्त्रियांचे कपडे, खाली खुशीचे कपडे, असं सामान लावते. आता त्याच्यात आता इस्त्री करायची होती, तर लाईट पण नाही, हे बघा काहीच नाही, लाईटच गेली. आता लाईट कधी येईल काय माहिती आता इस्त्रीसाठी. तर आत्ता आहे ना साड्या म्हणजे त्यांचे कपडे जे इस्त्री होते आधीचे ते ठेवले मी, बाकीचे सगळे सेट केलं आहे. आता फक्त त्यांचे इस्त्रीचे कपडे राहिले. बघा इथं सगळे इस्त्रीचे कपडे, बेडशीट ते लावायचे राहिले. पण आता लाईटीचा झाला आहे फॉल्ट, लाईट काय आता म्हणजे दिवसभर येणार नाही असं कळलं आहे. मग आता आहे ना सगळे म्हणजे जे इस्त्रीची गरज नाही ज्या कपड्यांना, ते सगळे व्यवस्थित लावून देते. इस्त्रीचे कपडे एक साईडला काढून ठेवल, जेव्हा संध्याकाळी जेव्हा लाईट येईल, आता येईलच कधीतरी, मग तेव्हा इस्त्री करून मग तेव्हा सेट करील. आणि मग सगळा फायनल लुक तुम्हाला एखादी दाखवेल मी आता. तर आता राहिलेले सगळे जे कपडे जे बिना इस्त्रीचे ते ठेवून देते आधी. आणि मग बघू आता, जर आली लाईट 1-1.5 तासात तर बरंच होईल, कारण मग आत्ताच म्हणजे लगेच झालेलं काम बरं, नंतर मग ते कंटाळा येऊन जातो. तर आता मी कपडे ठेवून देते. चला कंटिन्यू राहतो मी पुढं. तर ना मी बरंचसं सामान आहे कपाटामध्ये लावलं आहे तिकडं. आता लाईट नाही त्याच्यामुळं काही दिसत नसेल. तर इथे ना मिस्टर खुशीच्या पप्पांना आहे ना अशा शॉल ते भेटत आहे ना इकडं कीर्तनाला कुठं गेल्यावर, मग त्यालाही साचले होते. तर मी काय केलं आहे आता, म्हणजे ज्या चांगल्या आहे ना त्या ह्या पिशवीत भरून ठेवलं आहे. म्हणजे त्यांना जर कोणाला द्यायच्या असतील तर मग ह्या वापरता येतील. आणि ह्या थोड्याशा साध्या म्हणजे चांगल्याच आहे पण मग थोड्याशा साध्या आहे, तर ह्याच्यात ठेवले म्हणजे त्यांना स्वतःला जर वापरायचे असतील तर मग याच्यातले ते वापरू शकता. आणि जर कोणाला द्यायचे असतील तर मग याच्यातले वापरता येतील. तर मग या बॅगींमध्ये भरून ठेवले म्हणजे मग दिसत बी जातील कोणच्या याच्यात काय आहे, आणि जास्त उस्तरावा बी नाही लागायचं. आणि बाकीच्या आहे ना काढून म्हणजे मला स्वतःला घरी वापरायला काढून ठेवले, म्हणजे गॅस बीस पुसायला असं चांगलं राहतं ते. आणि एवढ्या पिशव्या उरले, तर मग आता जे सामान काही लागत नाही मला ते मी ह्या पिशव्यांमध्ये भरून ठेवेल. तेव्हा मग त्यांचे इस्त्रीचे कपडे ते ह्या पिशव्यांमध्ये भरता येतील, कारण ढवळे कपडे राहते त्यांचे तेवढे इस्त्रीचे कपडे. तर म्हणजे ढवळे कपडे राहते, मग डाग बीग काही लागते नाही अशा पिशव्यांमध्ये घालून ठेवल्यावर.
तर आता चला हे आवरून घेते. झालं आहे, थोडं राहिलं आहे पसारा. आता फक्त इस्त्रीचे कपडे राहिले तर एखाद्या पिशवीमध्ये ते भरून ठेवील. लाईट आली का मग तेव्हाच इस्त्री करीन, कारण ते जर कपाटात ठेवले का मग काही इस्त्री होणारच नाही त्याची. बाहेर जर असले ना आपल्या डोळ्यासमोर असलं म्हणजे मग आहे ना इस्त्री करील मी. तर चला घेते आवरून आता. गाद्या उन्हात टाकल्या त्या आणून ठेवल्या आहे घरात. हे बघा ही बेडशीट, ही गादी बाहेर होती ती आणून टाकली. आता ती खाली होती ती बाहेर नेऊन टाकली. आता हे सगळं उषा बेडशीट आहे ते सगळं आज खूप पसारा काढला आहे मी. म्हटलं आवरून घेऊ कारण ऊन भारी पडलं आहे बाहेर, त्याच्यामुळं मग घेऊ आवरून पटापटा. ये फॉरेन टूर कोऑर्डिनेटर नहीं, अंडरकवर कॉप है। मेरे यहाँ लैंड होने से पहले ही इसे वहाँ प्लांट कर दिया। तुमने वो डिपार्टमेंट क्लियरेंस कैसे ली, किससे मसाज करवाया, सब कुछ ऑन रिकॉर्ड है और इस प्रोजेक्ट में मैं फेल गया। तो कॉलेज के पुलिस वाले मेरे ड्रीम प्रोजेक्ट को टच करेगा तू? तेरी औकात ही क्या है? इसके टुकड़े टुकड़े करके चीयर लोगों को खिला दोगे ना? अपडेटेड हुए यार, उसके लिए पहले टुकड़े करने पड़ेंगे, पर वो तुमसे होगा नहीं। ट्राई कर लो। ये रिपोर्ट्स इमीडिएटली